हॅलो, गुड इव्हनिंग. हॅलो. सॉरी, अपलोड केलं नाही लेक्चर. फक्त लेक्चर रेकॉर्ड केलेलं आहे, फक्त अपलोड करायचं राहिले. प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आहेत. रेकॉर्डेड लेक्चरमध्ये 2 लेक्चर आहेत, त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम झालेले आहेत म्हणजे 1 पहिला एक्सरसाइज आणि दुसरा एक्सरसाइज त्याचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये. ते मुद्दाम रेकॉर्ड केलंय कारण प्रॉब्लेम्स मुलं विसरतात, सॉल्व्ह करायला त्यांना वारंवार बघावं लागतं म्हणून. तर ते उद्या अपलोड करेल मी. आता तुम्हाला पुढचा पार्ट शिकवतो मी, वेक्टर प्रोडक्ट आणि स्केलर प्रोडक्ट. तर बघा, 2 प्रोडक्ट शिकायचे आपल्याला. हा, बोल ना. कोणत्याही 3 कोप्लेनर वेक्टरचा हे 3 कोप्लेनर वेक्टर्स आहेत. रिझल्टंट म्हणजे तुला कोणत्या बाबतीत रिझल्टंट म्हणायचंय? त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन म्हणायचंय की त्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणायचंय का व्हेक्टर ट्रिपल प्रोडक्ट? त्याचा रिझल्टंट नेमका कोणता? लिनियर कॉम्बिनेशन त्यांचं ऑलवेज 0 बार येतं. अलग लक्षात. ते तिसरं थिअरमच ते आहे ना, 3 वेक्टर कोप्लेनर असतील तर त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन 0 बारच येतं. अलग लक्षात. एका प्लेन मध्ये असतील तर. गॉट इट? हा, म्हणजे रिझल्टंट म्हणजे तुला थोडक्यात त्यांचा जो फायनल वेक्टर काय येतो तो, पण तो कोणत्या बाबतीत येतो. मग आपल्याला पुढे अजून स्केलर ट्रिपल प्रोडक्ट शिकायचं आहे. मग त्याच्यातला रिझल्टंट म्हणतो त्यांचा फायनल प्रोडक्ट, की वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट शिकायचंय त्यांचा म्हणतो की, कारण पुढे आपल्याला 3 वेक्टर जर कोप्लेनर असतील तर त्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट हा 0 येतो. तो 0 बार नाही येतो, तो 0 येतो, तो स्केलर मध्ये येतो. ते शिकणार आहोत आपण आता, उद्या शिकणार आहोत ते. पण नेमकं तुला त्या बाबतीत म्हणायचं तर इथं लिनियर कॉम्बिनेशनचं रिझल्टंट म्हणजे लिनियर कॉम्बिनेशन थोडक्यात काय म्हणायचं, त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन काय येतं तर ते 0 बार येतं. तिसरं थिअरमच ते आहे ना. अलग लक्षात. ओके. बघा, आता स्केलर प्रोडक्ट पहिल्यांदा बघूया. आता प्रोडक्टचे टाईप आहेत. आपण पहिल्यांदा बघणार स्केलर प्रोडक्ट, नंतर बघणार वेक्टर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट त्याच्या प्रॉपर्टीज, वेक्टर प्रोडक्ट त्याच्या प्रॉपर्टीज. मग त्याच्यानंतर स्केलर आणि वेक्टरचा एकत्रित प्रोडक्ट घेणं त्याला म्हणायचं स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. आणि परत त्याच्यानंतर निवड वेक्टरचा प्रोडक्ट घ्यायचा त्याला म्हणायचं वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट. 2दा घ्यायचा आणि त्याच्या प्रॉपर्टीज बघायच्या. एवढं बघायचंय आता आपल्याला. 1 बाय 1 बघा, म्हणजे सगळं आजच नाही बघायचं. तर स्केलर प्रोडक्ट आणि वेक्टर प्रोडक्ट बघायचं आज. स्केलर प्रोडक्टला अजून डॉट प्रोडक्ट म्हणतात, ऑर डॉट प्रोडक्ट. एक मिनिट, पेनला इंक फिल करतो. हे लेक्चर मी रेकॉर्ड पण करतोय, तुम्हाला परत बघायचं असेल तर. स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट. बघा इकडे, ए बार एक वेक्टर असेल आणि दुसरा बी बार वेक्टर असेल. ए बार आणि बी बार या 2 वेक्टर्स मध्ये जर अँगल असेल थिटा. पहिल्यांदा बघा, इथे डायरेक्शनच नव्हती तेव्हा ए आणि बी 2 लेंथ्स होत्या. त्यांना डायरेक्शन दिली तर मॅग्निट्यूड, लेंथ म्हणजे मॅग्निट्यूड आणि परत डायरेक्शन आहे. ते ए बार आणि बी बार 2 वेक्टर झाले, त्यांच्यामध्ये एक अँगल आहे, तो अँगल आहे थिटा. अशी सिच्युएशन जर असेल तर 2 वेक्टरचा ए बारचा आणि बी बारचा आपल्याला प्रोडक्ट घेता येतो. मग तो प्रोडक्ट जर तुम्ही डॉटने दाखवला, ए बार डॉट बी बार, तर त्याला एक मिनिंग आहे ए बार डॉट बी बार. आणि क्रॉसने दाखवलं तर त्याला एक वेगळं मिनिंग आहे, ते आपण क्रॉस प्रोडक्ट मध्ये बघणार आहोत. तर तो डॉटने दाखवतो, आपण हे डॉट प्रोडक्ट बघतोय, तो डॉटने दाखवला तर तो येतो स्केलर मध्ये, म्हणून त्याला आपण स्केलर प्रोडक्ट म्हणणार आहोत. तर तो स्केलर मध्ये काय येतो, ए बी कॉस थिटा. बघा, ए म्हणजे ए बारची मॅग्निट्यूड, हे असंही लिहितात ए बार डॉट बी बार. तुम्हाला काही बुक्स मध्ये असं लिहिलेलं दिसेल, मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार कॉस थिटा. दोन्हीचं मिनिंग एकच आहे. मॅग्निट्यूड सिम्पली ए ने दाखवतात किंवा अशी दाखवतात. बी बारची मॅग्निट्यूड सिम्पली बी ने दाखवतात किंवा अशी दाखवतात. मग बघा, इथे ए बी कॉस थिटा येतो. थिटा इज अँगल बिटवीन देम. प्रोडक्ट आपण दाखवतो डॉटने, म्हणून त्याला डॉट प्रोडक्ट म्हणतात. येणारं आन्सर जे येतं ते स्केलर मध्ये येतं, म्हणजे डायरेक्शन कुठेही येत नाही, म्हणून त्याला आपण म्हणतो स्केलर प्रोडक्ट. बघा, ए स्केलर आहे, बी स्केलर आहे आणि
थिटा जो आहे त्याचा कॉस रेशिओ सुद्धा स्केलर आहे, तिथं कुठेच डायरेक्शन नाही, मग तीन स्केलरचा प्रोडक्ट काय येणार, स्केलरच येणार, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, स्केलर प्रोडक्ट. समजलं? तर स्केलर प्रोडक्टची ही डेफिनेशन आहे. जर ए बार आणि बी बार दोन वेक्टर असतील and theta is angle between them, then their dot product or scalar product is defined as a bar dot b bar is equal to ab cos theta. समजलं? मग समजा याची मॅग्निट्यूड असेल 3, याची असेल 4, तर 3 into 4 हा अँगल असेल 30 डिग्री, तर cos 30 ची व्हॅल्यू तिथे लिहायची √3/2 झालं, तो प्रोडक्ट येईल स्केलर मध्ये. सिंपल. समजलं? नाव आता ही बेसिक डेफिनेशन पाहिली. आपल्याला परत हा जो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे तो 3 डायमेन्शन मध्ये काय येतो वगैरे ते त्याच्या प्रॉपर्टी मध्ये बघायचं. तर ही आहे त्याची डेफिनेशन. नाव प्रॉपर्टीज. आता प्रॉपर्टीज मध्ये जर इफ ए बार अँड बी बार आर पॅरलल असतील म्हणजेच ते कोलिनियर असतील, लाईक दिस असे असतील, ए बार अँड बी बार आर पॅरलल, देन ए बार डॉट बी बार काय होईल रे, ए बार डॉट बी बार ए बी इंटू त्यांच्यामधला अँगल आहे 0, बरोबर आहे, 0 अँगल आहे. मग कॉस 0 डिग्रीची व्हॅल्यू किती असते, 1, म्हणजे तो काय येणार 1. म्हणजे ही झाली डेफिनेशन. त्याची पहिली प्रॉपर्टी काय आहे, इफ ए बार अँड बी बार आर पॅरलल दॅट इज कोलिनियर. ए बार आणि बी बार पॅरलल वेक्टर किंवा कोलिनियर वेक्टर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय येतो, त्यांच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट. मग समजा पी बार आणि क्यू बार जर पॅरलल असतील किंवा कोलिनियर वेक्टर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट काय येईल, त्यांच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट फक्त पी क्यू. ए बी बार आणि सी डी बार जर पॅरलल असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट काय येईल, एबी ची मॅग्निट्यूड असेल समजा 4, बीसी ची मॅग्निट्यूड, सीडी ची मॅग्निट्यूड असेल 3, तर तेवढा प्रोडक्ट येईल, म्हणजेच एबी इंटू काय येईल, बीसी. समजली पहिली प्रॉपर्टी काय आहे ते, जर दोन वेक्टर पॅरलल किंवा कोलिनियर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय येतो, त्यांच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट. दिस इज फर्स्ट प्रॉपर्टी. म्हणजे आता ही पहिली डेफिनेशन बघितली, त्याच्यानंतर पहिली प्रॉपर्टी. आता दुसरी प्रॉपर्टी बघा, जर ते परपेंडिक्युलर असतील, इफ ए बार अँड बी बार आर परपेंडिक्युलर, then their dot product is a bar dot b bar is equal to ab, आणि ते परपेंडिक्युलर आहेत लाईक दिस, हा ए बार आणि हा बी बार, तर त्यांच्यामधला अँगल आहे 90 डिग्री, म्हणून इथं एबी कॉस काय येईल, 90 डिग्री. कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते, 0, म्हणजे पुढे काय येणार 0. बघा आन्सर येणार स्केलर मध्ये आहे. मग इथे दुसरी प्रॉपर्टी काय येणार, दुसरी प्रॉपर्टी ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 0. तुम्ही प्रॉपर्टी एवढी लक्षात ठेवायची, दोन वेक्टर पॅरलल असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट त्याच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट एवढा असतो. दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट हा 0 असतो. आता पहिल्यांदा डेफिनेशन लिहा, मग प्रॉपर्टीज लिहा. त्याच्या असं लिहितोय मी सगळं लिहा. जेव्हा तुम्ही शॉर्ट नोट बनवाल तेव्हा हे 3च लाईन मध्ये आलं पाहिजे, हे आणि हे. राईट डाऊन. ओके बघा, पहिली प्रॉपर्टी बघितली, दुसरी प्रॉपर्टी. आता पुढे बघा, जर सेल्फ डॉट प्रोडक्ट घेतला, आता मी इथे प्रॉपर्टीज मेन्शन करतो 1 by 1 शॉर्ट नोट मध्ये. बघा पहिली डेफिनेशन आहे ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थिटा. प्रॉपर्टी मध्ये पहिली प्रॉपर्टी आहे, जर ते पॅरलल असतील तर ए बार डॉट बी बार इज ए बी. सेकंड, जर ते परपेंडिक्युलर असतील तर ए बार डॉट बी बार इज 0. थर्ड, जर ए बार सेल्फ डॉट प्रोडक्ट घेतला, इथे ए बार डॉट बी बार आहे, पॅरलल आहेत. समजा ए बार डॉट ए बार घेतला तर ए इंटू ए कॉस ए बार आणि ए बार मध्येच त्याचा स्वतःचे अँगल किती असेल, 0 डिग्री असेल.
मग ए इंटू ए स्क्वेअर आणि कॉस 0 ची व्हॅल्यू 1 म्हणजे ए स्क्वेअर आहे. बरोबर आहे. म्हणजे सेल्फ डॉट प्रोडक्ट काय येतो? स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूड. सेल्फ डॉट प्रोडक्ट एखाद्या व्हेक्टरचा काय येतो? स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूड. थर्ड प्रॉपर्टी समजली? ओके. आता त्याच्या पुढे बघा. आता सपोज असं असेल आय कॅप डॉट आय कॅप, जे कॅप डॉट जे कॅप, के कॅप डॉट के कॅप. आता युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड काय असते? आता इथं आय कॅप डॉट आय कॅप त्याची मॅग्निट्यूड काय असते? 1. मग 1 स्क्वेअर इज 1. जे कॅपची मॅग्निट्यूड काय असते? 1 असते. मग या प्रॉपर्टीनुसार सेल्फ डॉट प्रोडक्ट काय असतो? त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. मग याची मॅग्निट्यूड 1 असते, त्याचा स्क्वेअर 1. हे 1 स्क्वेअर इज 1. म्हणजेच काय? दॅट इज शॉर्ट मध्ये इथं तिसरी प्रॉपर्टी लिहिली. फोर्थ प्रॉपर्टी काय? आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट के कॅप. हे एक्स वाय झेड ऍक्सिस अलॉंग जे युनिट वेक्टर्स असतात त्यांच्या मॅग्निट्यूडचं त्यांचा सेल्फ डॉट प्रोडक्ट काय येतो? 1 येतो ऑलवेज. समजलं? फोर्थ प्रॉपर्टी कळाली. आता फिफ्थ प्रॉपर्टी बघा. फिफ्थ प्रॉपर्टी काय? आय कॅप हे असं काढलं इथे. आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. तर आय डॉट जे दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 0 असतो. मग आता इथं काय येणार आहे? आय कॅप डॉट जे कॅप 0 येणार आहे. जे किंवा जे कॅप डॉट आय कॅप, जे कॅप डॉट आय कॅप. इथे एक अजून प्रॉपर्टी लिहायची राहिली. तिसरी प्रॉपर्टी लिहितो मी इथे. ठीक आहे. पाचवी प्रॉपर्टी अगोदर लिहितो इथे. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार. हा डॉट प्रोडक्ट कम्युटेटिव्ह असतो. का कम्युटेटिव्ह असतो? तर इथे समजा आन्सर हे 3 आलं आणि पुन्हा बी बार डॉट ए बार घेतलं तर ते बी ए कॉस थिटा येईल. ते पण काय येणार आहे? 3 येणार आहे. तर तिथे ह्या स्केलर आहे तो प्रोडक्ट, त्याच्यामुळे तिथे येणारा आन्सर जे येतं मागे पुढे झाल्या टर्म्स तर त्याने काहीच फरक पडत नाही. येणारा आन्सर स्केलर मध्ये येतं म्हणून हा कम्युटेटिव्ह आहे. पुढे वेक्टर प्रोडक्ट हा कम्युटेटिव्ह नसतो. म्हणून ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा. पाचवी डॉट प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह. हा कम्युटेटिव्ह नाव आहे. डॉट प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह. त्याच्यानंतर आता ही 6 नंबरची प्रॉपर्टी एक्सप्लेन करतो. आय डॉट जे म्हणजे जे डॉट आय ते 0 येईल. सिमिलरली जे कॅप डॉट आय के कॅप, जे कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट जे कॅप. हे पण काय येणार? 0. आणि के कॅप डॉट आय कॅप किंवा आय कॅप डॉट के कॅप हे सुद्धा काय येणार? 0. कारण ते परपेंडिक्युलर वेक्टर आहेत. ही प्रॉपर्टी समजली का सगळ्यांना? हे परपेंडिक्युलर असल्यामुळे ते 0 येतात. सगळ्यांना समजलं? ओके. मग आता इथे तुम्ही पुढच्या प्रॉपर्टीज मध्ये हे एक्सप्लेनेशन लिहा खाली. हे शॉर्ट मध्ये तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. आता इथे 6वी प्रॉपर्टी मी इथे सिक्वेन्सनी इकडे लिहितो. सिक्स नंबर प्रॉपर्टी आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू 0. जे कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू 0. आय कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू 0. 6 नंबर प्रॉपर्टी लिहून घ्या. एक्सप्लेनेशन आणि त्याच्यानंतर डेफिनेशन प्रॉपर्टी शॉर्ट मध्ये तिकडे. आता पुढे ए बार आणि बी बार जर तुम्हाला एका विशिष्ट फॉर्म मध्ये दिला असेल तर 3 डायमेन्शन मध्ये बघा. आता 7 नंबर प्रॉपर्टी जर ए बार इज इक्वल टू A1 आय कॅप B1 जे कॅप C1 के कॅप. म्हणजे ए पॉइंट आहे एखादा स्पेस मध्ये, त्याचे कॉर्डिनेट A1 B1 C1 आहेत. बरोबर आहे. स्पेस मध्ये एखादा पॉइंट असेल A1 B1 C1, त्याचा एक्स कॉर्डिनेट A1, वाय कॉर्डिनेट B1, झेड कॉर्डिनेट C1. तर त्याचा पोझिशन वेक्टर आपण लाईक दिस लिहितो. बरोबर आहे. बी पॉइंट असेल एखादा, त्याचे कॉर्डिनेट B1 A2 B2 C2 असे असतील. तर त्याचा पोझिशन वेक्टर होईल A2 आय कॅप
प्लस B2 J कॅप प्लस C2 K कॅप आणि आता त्यांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे आपल्याला A बार डॉट B बार. तर A बार डॉट B बार काय होईल, या दोन्हीचा डॉट प्रोडक्ट सरळ सरळ A1 I कॅप B1 J कॅप C1 K कॅप डॉट A2 I कॅप B2 J कॅप C2 K कॅप इज इक्वल. आता इथे प्रोडक्ट घेऊ, याने ह्या तिघांबरोबर प्रोडक्ट घ्यायचा आहे. तर तो काय येतो A1 A2 आणि आय कॅप डॉट आय कॅप काय आलेलं आहे ऑलरेडी, आय कॅप डॉट आय कॅप आहे 1. मग A1 A2 इंटू 1 येणार फक्त. प्लस आता हे A1 B2 आणि आय कॅप डॉट जे कॅप काय येतं, आय कॅप डॉट जे कॅप 0 येतं. मग ते 0 होऊन जाईल. पुन्हा हे A1 C2 आणि आय कॅप डॉट के कॅप काय होतं, आय कॅप डॉट के कॅप होतं 0. म्हणजे हे तीन प्रोडक्ट पैकी पहिला प्रोडक्ट फक्त A1 A2 आला, बाकीचे दोन प्रोडक्ट 0 झाले. ठीक आहे, A1 A2 प्लस. आता परत आपण इथे जर प्रोडक्ट घेतला याचा तीन टर्म्स बरोबर, तर बघा B1 A2 जे कॅप डॉट आय कॅप काय येतं, जे कॅप डॉट आय कॅप 0 येतं. आता B1 B2 आणि जे कॅप डॉट जे कॅप काय येतं 1 येतं. म्हणजे B1 B2 इंटू जे कॅप डॉट जे कॅप काय 1, म्हणजे B1 B2 राहील. आणि जे कॅप डॉट के कॅप परत ते 0 होईल, म्हणजे तिसरी टर्म येणार नाही. प्लस आता याचाच प्रोडक्ट इथे घेतला पुन्हा तिसऱ्या टर्मचा 1 2 आणि 3 तिघांबरोबर, के कॅप डॉट आय कॅप 0 होईल. त्याच्यानंतर के कॅप डॉट जे कॅप 0 होईल. आता के कॅप डॉट के कॅप काय होतं 1, मग हे C1 C2 इंटू 1 म्हणजे C1 C2 आहे. तर A बार डॉट B बार इज इक्वल टू A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2. जर A बार आणि B बार कुठे असतील, स्पेस मध्ये असतील, आय कॅप जे कॅप के कॅपच्या फॉर्म मध्ये, तर डॉट प्रोडक्ट हा असा घेतो. फॉर एक्झाम्पल A पॉइंट आहे 2 3 5, B पॉइंट आहे 4 -1 and 6. तर इथे A बार काय होतो 2I प्लस 3J प्लस 5K कॅप. B बार काय होतो 4I मायनस जे कॅप प्लस 6K कॅप. मग आता A बार डॉट B बार काय घेणार आपण, आय च्या कंपोनेंटचा प्रोडक्ट A1 A2 प्लस जे च्या कंपोनेंटचा प्रोडक्ट. लक्षात घ्या इथे जे चे कंपोनेंट प्लस के चे कंपोनेंट, जे चे कंपोनेंट 3 इंटू -1 प्लस के चे कंपोनेंट 5 इंटू 6. आणि मग ही ऍडिशन जी काय येते 8 -3 प्लस 30, जे काही येईल ते त्याचं झालं स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट. समजली कन्सेप्ट ही तुम्हाला काय आहे ती. मग आता इथे जेव्हा कधी शॉर्ट मध्ये, आता हे झालं तुम्हाला बोर्डला वगैरे लिहायला असं असेल, तर जेव्हा तुम्ही शॉर्ट मध्ये लिहिना तेव्हा सरळ सरळ ए पॉइंट आणि बी पॉइंटचे जे पोझिशन वेक्टर्स आहेत, ए पॉइंट आणि बी पॉइंट स्पेस मध्ये असतील, त्यांचे पोझिशन वेक्टर पोझिशन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा असेल तर तो डायरेक्ट 2 इंटू 4 प्लस 3 इंटू -1 प्लस 5 इंटू 6 असा येतोय की नाही. समजलं सगळ्यांना. राईट डाऊन. आता इथे डायरेक्ट तुम्ही असेल सातवी प्रॉपर्टी ही डायरेक्ट ए बार डॉट बी बार इज इक्वल टू A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2. वेक्टर जर दिला असेल, कुठे दिला असेल हा नाही, अँगल बिटवीन, फक्त हे आपण लक्षात ठेवा हे फक्त याच आहे. इथं डेफिनेशन लिहिली, ते ए बी इकडे ट्रान्सपोज केलाय, फक्त झालं अँगल बिटवीन टू वेक्टर्स. ते दोन वेक्टर स्पेस मध्ये दिलेले असतील आयजेकेच्या फॉर्म मध्ये, म्हणजे आयजेके ह्या कंपोनेंटच्या फॉर्म मध्ये, तर कॉस थिटा आपण त्यांचा हा ए बार डॉट बी बार कसा घेतो, आय आय जे जे के केच्या फॉर्म मध्ये, आय आय जे जे आणि के केच्या कंपोनेंटच्या प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये. ए बारची ए ची मॅग्निट्यूड आपण इथे लिहिली आणि ही बी ची मॅग्निट्यूड आहे ती इथे लिहिली. राईट नाव
10 नंबर प्रॉपर्टी काय बघायची आपल्याला, प्रोजेक्शन. बी बार व्हेक्टर दिलेला असेल, ए बार व्हेक्टर दिलेला असेल, दोन व्हेक्टरच्या मधला अँगल असेल थिटा, तर याचं स्केलर प्रोजेक्शन आणि व्हेक्टर प्रोजेक्शन घेता येतं. तर इकडे बघा, इथे कोणताही पॉइंट घ्या, ए बार वर कोणताही पॉइंट घेतला, समजा पी, आणि ह्या पी पासून खाली परपेंडिक्युलर काढला पीएम, आणि इथे समजा ओ पॉइंट आहे, इथे ओ पॉइंट आहे, हा बी बार आहे, हा ए बार आहे, थिटा त्या दोन व्हेक्टर्स मधला अँगल आहे. नाउ पी इज एनी पॉइंट ऑन द ए बार. ए बार वर कुठेही एक पॉइंट घ्या आणि त्या पॉइंट वरून खाली परपेंडिक्युलर घ्या बी बार वर पीएम. तर हे ओ पासूनच ह्या एम पर्यंत हे जे डिस्टन्स असतं ओ एम, हे ओ एम डिस्टन्स हे असतं प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार, पण ते स्केलर प्रोजेक्शन. स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार, वरती कोण आहे, ए बार, जिथून परपेंडिक्युलर काढलाय. प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार, स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार, दॅट इज ओ एम. काय असतं ते, एक मिनिट, बघा इकडे, स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार. हे स्केलर प्रोजेक्शन काय आहे, ए बारचं बी बार वर ह्या ओ पासूनचं ह्या फुट ऑफ द परपेंडिक्युलर पर्यंतचं डिस्टन्स, ओ एम डिस्टन्स, हे ओ एम डिस्टन्स, ते झालं स्केलर प्रोजेक्शन. ते कसं काढतात, ए आणि बी बारचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा, ए बार डॉट बी बार अपॉन खाली वेक्टर कोणता आहे, बी बार, त्याची लिहायची मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड ऑफ बी बार. हे झालं स्केलर प्रोजेक्शन. स्केलर प्रोजेक्शन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, इथे ओ एम डिस्टन्स. पी पॉइंट इथं असता आणि इथं परपेंडिक्युलर काढला असता पीएम, तर हे ओ एम, एम पॉइंट इथं आला असता तर ते ओ एम झालं असतं प्रोजेक्शन. पी पॉइंट इथं आला असता आणि पी पासून इथे परपेंडिक्युलर जर काढला आपण, तर हे ओ एम डिस्टन्स, त्याला आपण स्केलर प्रोजेक्शन म्हटलं असतं. समजलं का. नाव आता वेक्टर प्रोजेक्शन कसं घेतात, वेक्टर प्रोजेक्शन किंवा आता स्केलर प्रोजेक्शन अजून एका फॉर्म मध्ये दाखवतो. असं उलट जर असेल, समजा खाली ए बार असेल इथे आणि इकडे असेल बी बार, इथे एक पी पॉइंट आहे, पी पॉइंट वरून इथे परपेंडिक्युलर काढला, तर हे ओ एम झालं स्केलर प्रोजेक्शन. स्केलर प्रोजेक्शन आता कुणाचं कुणावर आहे, स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार, बी बार ऑन ए बार, ते काय आहे, हे ओ एम डिस्टन्स आहे, इज. आता या दोघांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा, या बी बारचा आणि ए बारचा, बी बार डॉट ए बार अपॉन कुणाची मॅग्निट्यूड यायची, जो खाली वेक्टर आहे तो, मॅग्निट्यूड ऑफ ए बार. समजलं स्केलर प्रोजेक्शन. आता 12 नंबर प्रोजेक्शन, पण 11 नंबर प्रोजेक्शन, पण कोणतं ते, वेक्टर प्रोजेक्शन. वेक्टर, वेक्टर प्रोजेक्शन. आता समजा असं असेल, हा बी बार असेल आणि हा असेल ए बार, इथे पी पॉइंट आहे, पी वरून इथे पीएम परपेंडिक्युलर काढला, इथे ओ आहे, तर हे ओ एम डिस्टन्स जे आहे, या डिस्टन्सला ओ एम ला काय करायचं, ओ एम ला काय करायचं, डायरेक्शन द्यायची. म्हणजे इथे वेक्टर प्रोजेक्शन, ओ एम म्हणजे स्केलर होता म्हणून त्याला स्केलर प्रोजेक्शन, ओ एम चा ओ एम बार केला, डायरेक्शन दिलं, तर ते वेक्टर प्रोजेक्शन होतं त्याचं. वेक्टर प्रोजेक्शन ऑफ कुणाचं कुणावर, ए बारचं बी बार वर, ऑफ ए बार ऑन बी बार, ए बार ऑन बी बार, इज इक्वल टू, ते काय आहे, ओ एम डिस्टन्स नाही फक्त, तर ओ एम बार, तो झाला वेक्टर. वेक्टर प्रोजेक्शन आहे म्हणून ओ एम बार केलं, इथं स्केलर होता म्हणून फक्त ओ एम, इज इक्वल टू, ते तसंच लिहायचं, ए बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार, जे इथं लिहिलं तेच, फक्त तो वेक्टर आहे म्हणून इथं काय करायचं, ह्या ओ एम च्या अलॉंग एक युनिट, ह्या बी बारच्या किंवा ओ एम च्या अलॉंग एक युनिट वेक्टर घ्यायचा. या बी बारच्या अलॉंग युनिट वेक्टर काय येणार, तो बी कॅप. समजलं, बी कॅप लिहायचं, ए बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार इज इक्वल टू, सॉरी, इन टू बी कॅप. इथंच जर वेक्टर प्रोजेक्शन घ्यायचं असेल तर इथं काय लिहिणार तुम्ही,
बी बार डॉट ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू पुढे काय लिहिणार ए कॅप. ए कॅप समजलं का? स्केलर प्रोजेक्शन आणि व्हेक्टर प्रोजेक्शन कसं घ्यायचं ते. कधी कधी इथे एमसीक्यू जर आला तर तो एमसीक्यू अशाही फॉर्म मध्ये येईल ए बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू हे बी कॅप काय असणार आहे बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार. म्हणजेच ते तुम्हाला असंही असू शकतं ए बार डॉट बी बार इंटू अगेन बी बार अपॉन इथे बी स्क्वेअर. मिनिंग एकच आहे सगळ्यांचं, ह्याचं ह्याचं ह्याचं. लक्षात आलंय का सगळ्यांना? ओके लिहून घ्या आता.